श्रोते हो, सुरू करत आहो अध्याय 16वा दैवसुर संपद विभाग योग. या अध्यायामध्ये भगवंत ज्ञानजन्य आनंद देणाऱ्या विशिष्ट सत्वगुणांचे वर्णन करणार आहेत. श्री ज्ञानदेव या अध्यायाची सुरुवात सद्गुरूंची महती सांगून करतात. त्यांनी सद्गुरूंना सूर्याची उपमा दिली आहे. ते म्हणतात की शिष्याच्या चित्तातला ज्ञानरूपी सूर्यकांत तेजाळू लागल्यावर तो सांसारिक वासनांच्या वनाला जाळून टाकतो आणि मग शिष्याच्या चित्तामध्ये अद्वैतानंद ओसंडून वाहतो. सद्गुरूंच्या कृपेमुळेच अविद्येचा नाश करण्याचे सामर्थ्य असलेली गीता आज माझ्या शब्दशैलीच्या आटोक्यात आली आहे आणि तोच गीतार्थ मी आता सांगणार आहे. प्रथम भगवंतांनी विशिष्ट सत्वगुणांचे वर्णन केले. ते पुढील प्रमाणे. अभय म्हणजे कोणत्याही कर्माबद्दल अहंकार भाव न उरणे. सत्वशुद्धी म्हणजे संकल्प विकल्पांची ओझी रजतमांची घाण टाकून चित्त आत्मानुभवात राहणे. चित्ताच्या सर्व वृत्तींना टाकून आत्मज्ञान हे ध्येय ठेवून दिवस रात्र त्या मार्गाची वाटचाल करणे म्हणजे संयम. काया वाचा मन आणि आपल्याजवळ असलेली सर्व ऐहिक सामग्री यांचा उपयोग पीडित लोकांच्या दुःखांचे निवारण करण्यात खर्च करणे म्हणजे दान. कठोर तपाचरण म्हणजे दम. ह्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला दैवी गुणसमूह सांगितला आणि त्यांतील गुणांचे वर्णन केले. ते पुढील प्रमाणे. ज्या देवावताराची आवड असेल त्या अवताराची नियमानुकूल पूजा अर्चा फळाची अपेक्षा न ठेवता करणे म्हणजे यज्ञ. यज्ञ करण्याचा अधिकार ब्राह्मणांपासून शूद्रापर्यंत सर्वांना आहे. श्रुतींचा अभ्यास, गायत्री, पुरोच्चारण, स्तोत्र वा मंत्र यांची आवर्तने ह्यांपैकी कोणतेही एक निष्ठेने करणे म्हणजे स्वाध्याय. आत्मप्राप्ती करून घेण्यासाठी अंतःकरणात जो विवेक उत्पन्न होतो त्याला तप म्हणतात. प्राणीमात्रांशी सौजन्याने राहणे म्हणजेच आर्जव होय. जगाला सुख होईल असे काया वाचा मनाने राहणे म्हणजेच अहिंसा होय. जे तीक्ष्ण असूनही मऊ असते आणि ज्यामुळे सुख मिळते आणि परिणामी गोड असूनही कोणाचाही मर्मभेद न करणारे जे बोलणे असते त्याला सत्य असे म्हणतात. केव्हाही कोणत्याही प्रसंगी चित्तामध्ये सुद्धा क्रोध उत्पन्न न होणे म्हणजे अक्रोध. बुद्धीने अत्यंत दृढ राहून अहंभाव टाकणे म्हणजे त्याग. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही त्रिपुटी ज्या मनस्थितीत शिल्लक राहत नाही त्या मनस्थितीला शांती म्हणतात. आपत्तीत असलेल्यांच्या उपयोगी पडत राहणे आणि कोणाच्याही दोषांकडे न पाहणे म्हणजे अपयशून्य. नेहमी सर्वांच्या उपयोगी पडणाऱ्याला दयाशील म्हणावे. कौतुकाने देखील विषयाची इच्छा न करणे ह्या दशेला अलोलुपत्व म्हणतात. भूतमात्रांच्या ठिकाणी प्रेमयुक्त दृष्टी असणे म्हणजेच मार्दव. गर्भभेदरूपी मुशीत रक्त आणि मूत्र ह्यांच्या रसांचे ओतीव शरीर धारण करण्याची लाज वाटणे. चित्त सदा संयमी राखून स्थिर ठेवणे ह्याला अचापल्य म्हणतात. चित्त, मन, बुद्धी आणि देहाहंकार हे सर्व ईश्वराकडे लावणे ह्याला तेज म्हणतात. प्रिय अप्रिय काहीही घडले तरी शांत राहून ते सहन करणे म्हणजे क्षमा होय. देह किंवा चित्त ह्यांना अस्वस्थ करणाऱ्या कोणत्याही आपत्ती आल्या तर त्यांना धैर्याने तोंड देणे म्हणजे धृती असे म्हणतात. देहाची कार्य पूर्ण निरीच्छ राहून आचरणे आणि चित्ताला नेहमी परतत्व चिंतनशील ठेवणे ह्या गुणाला शुची असे म्हणतात. अडचणीत सापडलेल्या प्राण्याला कोणताही स्वार्थ मनात न बाळगता मदत करणे म्हणजे अद्रोहत्व. लोकांनी मान दिला असता संकोच वाटणे ह्या दैवी गुणाला अमानित्व असे म्हणतात. वरील 26 गुणांचा दैवी गुणसमूह ज्याच्या ठायी असतो तो श्रेष्ठ अशा मोक्षपदाचा अधिकारी होतो. पण ज्या दोषसमूहामुळे दुःखाची कायम टिकणारी बेडी पायांमध्ये धारण करावी लागते त्या दोषसमूहाचे वर्णनही भगवंतांनी केले आहे. ते दोष पुढील प्रमाणे आहेत. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य, अज्ञान या 6 गुणांच्या समूहाला आसुरी संपत्ती असे म्हणतात. अनादिकालापासून मनुष्य जाती या 2 गुणसमूहांना घेऊन उत्पन्न झाली आहे. ह्यानंतर भगवंतांनी आसुरी गुणवंत कसे असतात ते अर्जुनाला सांगितले. अशा पुरुषाचा स्वाभाविक कल पापाचरणांकडे असतो. तो जी आचरणे पत्करतो त्यामध्ये शरीरसुख हाच मुख्य उद्देश असतो. श्रीदेह सुखासाठी ते दिगंतापर्यंत धावाधाव करतात. निराशेतून द्वेष, द्वेषातून काम आणि क्रोध हे सारे निर्माण होतात.
इच्छापूर्तीसाठी ते धनाच्या मागे लागतात. त्यासाठी ते दुसऱ्यांचा घात करून द्रव्य मिळवतात. असे असुरी जन नरकात जातात. ऐहिक सुखासाठी हे लोक यज्ञाचरणे करतात. अपुऱ्या आशांच्या पूर्ततेसाठी अभिचारादी आचरणे करतात. अशी ही आसुरी गुणसंपत्ती घृणास्पद असते. काम, क्रोध, लोभ ह्या त्रिपुटीमुळे अशुभ गोष्टींचा फैलाव होतो. ही त्रिपुटी म्हणजे नरकाकडे नेणारा राजरस्ताच असतो. हा गुणसमूह अगदी त्याज्य आहे आणि कार्य व अकार्य ह्यांची पारख तू शास्त्रदृष्टीने कर. आपल्या शंकांचे निरसन करून घेण्यासाठी अर्जुन आणखी काही प्रश्न विचारणार आहे. त्याची भगवंतांनी दिलेली उत्तरे संजय धृतराष्ट्राला सांगेल. तोच संवाद ज्ञानेश्वर पुढच्या अध्यायात श्रोत्यांना सांगणार आहेत. आणि याच ठिकाणी अध्याय 16 समाप्त होत आहे.